सो पानिपतचं प्रकरण ओव्हरऑल जसं आपण म्हटलं तसं की ते जवळपास त्याचा बॅकड्रॉप जर बघितला तर तो 42 वर्ष 22 वर्ष 12 वर्ष इतका मागे जातो आणि त्याचं आफ्टरमॅथ जर तुम्ही बघितलं तर पुढच्या 10 वर्षात बरोबर 10 वर्षात 10 वर्ष आणि 1 महिनावरचा 14 जानेवारी 1761 आणि 10 फेब्रुवारी 1771 बरोबर 10 वर्ष 1 महिना पानिपतचा बदला घेतला. बदला म्हणण्यापेक्षा बदलासुद्धा निगेटिव्ह वर्ड येतो, तो प्रतिशोध घेतला. मराठी दिल्लीत घेतले, दिल्ली रिकॅप्चर केली. जे गेलेलं आपलं सगळं होतं ते वैभव परत मिळवलं. बादशाह पुन्हा मराठ्यांना तितकीच इज्जत द्यायला लागला आणि वचकून राहायला लागला. जो नजीब खान होता त्याचं पाळमूळ मी उखडून काढल्याशिवाय मी राहणार नाही. आणि मराठ्यांच्या फौजा जाबेदा खानच्या मागे मागे रोहिलखंडात गेल्या, म्हणजे यमुना क्रॉस केली. नजीबाबाद नावाचं अजूनही जे शहर आहे तिथे पत्थरगड नावाचा किल्ला या नजीब खानाने बांधला. नजीबाबाद त्यानेच वसवलेलं शहर बेसिकली. पत्थरगडला 4 महिन्यापूर्वी गेलेल्या या नजीब खानाची कबर होती, त्याच्या मुलाने बांधली होती ती. महादजी आणि इतरांनी शिंद्यांनी जाऊन ती कबर उखडून काढली आणि इनडायरेक्टली असा संदेश दिला की आम्ही म्हणजे मराठे, तुम्हाला वाटत असेल की पानिपत झालं आणि आम्ही हारलोय किंवा आम्ही गेलोय, आम्ही पुन्हा आमचं गेलेलं पुन्हा मिळवलं आहे. आणि तुझ्यासारखा माणूस, नजीबासारखा माणूस ज्याने हे सगळं घडवून आणलं, तो मेल्यानंतर जर तुला वाटत असेल की तुला शांतता मिळेल तर आम्ही तसं होऊ देणार नाही. तू कबरीत शांत झोपला असेल तरी आम्ही ती कबर उखडून काढू आणि तुला ती शांतता मिळू देणार. या पद्धतीचा बदला, प्रतिशोध हा या संपूर्ण मोठ्या मोहिमेत घेतला. त्यामुळे पानिपत टेक्निकली आपण हरलो, पण नैतिकदृष्ट्या ती जखम कितीही जरी असते तरी ती जखम कायम घेऊन रडत बसावं असं त्यावेळेच्या लोकांना तरी वाटलं नव्हतं, जे आपण आत्ता सोशल मीडिया थ्रू करतो. सो पानिपत गौरव आहे, तो आपण सहजासहजी त्याला इतकं निगेटिव्हली घेण्यात काही अर्थ नाही.